नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसमधून आतापर्यंत फक्त 3 इच्छुकांनी अर्ज घेतले। आज रात्री 8 वाजेपर्यंत नागपूर शहर काँग्रेस इच्छुक उमेदवारांना अर्ज देणार। नागपूर मतदारसंघामध्ये नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यास इच्छुकांची संख्या कमी। अण्णासाहेब पाटील महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना, मराठा मुलांना 40 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी। शैक्षणिक कर्ज योजनेवर लवकरच शासन निर्णय होण्याची शक्यता। यंदाचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट संवर्धन पुरस्कार कराडच्या कृष्णा साखर कारखान्याला जाहीर, तर जयवंत शुगर कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर। छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत, जलवाहिनी फुटल्यानं आणि तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत। पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून प्रयत्न। मध्य रेल्वेकडून शून्य मृत्यू मोहीम हाती, मध्य रेल्वेकडून मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती। रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून उपक्रम। पुणे परिवहन महामंडळाला गेल्या वर्षी पासमधून 609 कोटींचं उत्पन्न, 2022च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये प्रवासी उत्पन्नामध्ये 85 कोटींची वाढ।